आमच्याकडे नीती आहे, आमच्याकडे नियत आहे आणि आमच्याकडे निधी देखील आहे. या तिन्हीचा संगम करून लाडक्या बहिणींना सांगतो, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही म्हणजे नाही. आज एक मोठी माहिती समोर आलेली आहे. लाडकी बहीण योजना 2025 संदर्भात 30 नोव्हेंबरपासून पैशांच्या वितरणाची सुरुवात अधिकृतपणे करण्यात आली आहे आणि 15 जिल्ह्यांची नवीन यादी जाहीर झाली आहे. या यादीत येणाऱ्या सर्व बहिणींच्या खात्यात नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे जमा होणार आहेत. सगळ्या लाडक्या ताईंना हात जोडून विनंती आहे, जर चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशा लाडकी बहीण योजनाच्या अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला रोज अपडेट भेटत राहील. तर चला तर सविस्तर जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यात सुरुवात झाली आहे, कोणत्या बहिणींना पैसे मिळणार आहेत आणि कोणत्या बहिणी वंचित राहू शकतात, तसेच किती रक्कम जमा होणार आहे याची संपूर्ण माहिती आपण पाहूया. सध्या सर्वात मोठी अपडेट म्हणजे आजपासून 2 महिन्यांचे एकत्रित पैसे जमा केले जातील, कारण कडक केवायसी प्रक्रियेमुळे अनेक बहिणींची पात्रता बदलली आहे आणि यामुळे काही बहिणींना लाभ देखील वाढलेला आहे. पैशांचे वितरण कोणत्या पद्धतीने होणार आहे हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. आजपासून नोव्हेंबरचा हप्ता जमा होत आहे आणि त्याचवेळी डिसेंबरचा हप्ता देखील मिळणार आहे. म्हणजे एकूण 2 महिन्यांचे जमा रक्कम बहिणींच्या खात्यात पोहोचेल. या 2 महिन्यांना आपण 17वा आणि 18वा हप्ता असेही म्हणू शकतो. निवडणुकांचा काळ जवळ आल्यामुळे 2 हप्ते एकत्र देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे, जेणेकरून नंतर कोणताही अडथळा येऊ नये. आता सर्वांना पडलेला प्रश्न म्हणजे किती रक्कम मिळणार. तर आज घेतलेल्या महत्त्वाच्या बैठकीत 17वा आणि 18वा हप्ता तर मिळणारच आहे. म्हणजेच तुमच्या खात्यात आजपासून 1500 + 1500 असे 3000 रुपये जमा होतील. काही बहिणींना यापेक्षाही जास्त रक्कम मिळू शकते, कारण जर मागील हप्ते प्रलंबित असतील तर 4500 रुपयांपर्यंत रक्कम जमा होऊ शकते. मुख्यमंत्र्यांकडून 3 महत्त्वाचे आदेश तात्काळ जारी करण्यात आले आहेत. पहिला आदेश सर्व बँकांसाठी आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे कोणताही विलंब न लावता थेट खात्यात जमा करावेत. दुसरा आदेश महिला आणि बाल विकास विभागाला देण्यात आलेला आहे, ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण वितरणाची जबाबदारी पार पाडली जाणार आहे. तिसरा आदेश डीबीटी संघाला दिलेला आहे की पैशांचे ट्रान्सफर तातडीने सुरू करावे, कारण सर्व पैसे डीबीटीच्या माध्यमातूनच बहिणींच्या खात्यात पोहोचतात. याच आदेशांमुळे आजपासून 3 टप्प्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत. पहिल्या टप्प्यात 20%, दुसऱ्या टप्प्यात 30% आणि तिसऱ्या टप्प्यात उर्वरित रक्कम जमा केली जाईल. चौथ्या टप्प्यात बोनसची रक्कम जमा होईल. आता मोठा प्रश्न म्हणजे कोणत्या जिल्ह्यांमध्ये आजपासून पैसे जमा होणार आहेत. नवीन यादीप्रमाणे पहिल्या टप्प्यात 17 जिल्ह्यांमध्ये सुरुवात केली आहे. या जिल्ह्यांमध्ये आजपासून पैसे खात्यात येऊ लागले आहेत आणि सकाळपासून रात्रीपर्यंत वारंवार रक्कम जमा होत राहणार आहे. आजपासून पैसे मिळणाऱ्या प्रमुख जिल्ह्यांमध्ये सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, धुळे, जळगाव, जालना आणि परभणी यांचा समावेश आहे. या ठिकाणी आज दिवसभरात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. उद्या अकोला विभाग, नागपूर विभाग, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा केले जाणार आहेत. तिसऱ्या दिवशी पुणे विभाग, रायगड, रत्नागिरी, ठाणे, मुंबई उपनगर तसेच नाशिकचा उर्वरित भाग अशा ठिकाणी पैसे जमा होतील. बँकांच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही बँकांमध्ये पैसे अधिक जलद पडतात. त्यापैकी SBI, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, पंजाब नॅशनल बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया या बँकांमध्ये सर्वात आधी रक्कम जमा होते. प्रायव्हेट बँका नंतरच्या क्रमाने पैसे जमा करतात. आजपासून अनेक बहिणींना 3000 ते 4500 रुपये रक्कम मिळत आहे आणि बोनस 2400 रुपये वेगळे मिळणार आहेत. उज्ज्वला गॅस कनेक्शन असणाऱ्या बहिणींना संपूर्ण 2400 रुपये बोनस मिळेल. इतरांना 1700 पर्यंत बोनस मिळू शकतो. गॅस सबसिडी मिळण्यासाठी कोणताही अर्ज करण्याची गरज नाही. गॅस बुकिंग ऑनलाईन करून भरले की आपोआप सबसिडी खात्यात जमा होते. अशाच प्रकारच्या नवीन अपडेट्स मिळत राहण्यासाठी नियमित पाहत रहा, कारण रोज नवीन निर्णय आणि नवीन यादी जाहीर होत आहेत.